आज मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकत्रित पत्रकार परिषद होते आणि यावेळी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची घोषणा होण्याची शक्यता आहे, तसं संदेश दिलेला आहे. माझ्यासोबत शिवसेनेचे संदीपान भुमरे आहेत, माजी मंत्री आहेत, खासदार आहेत. कसं बघता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत? तुम्ही अनेक वर्ष शिवसेनेत राहिले आहेत, या सगळ्या युतीकडे कसं पाहता? आपल्या माध्यमातून आम्ही बघतोय की दोन्ही ठाकरे बंधू ही एकत्र येणार आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात एकत्र येणार आहे अशी चर्चा आपल्या माध्यमातून आम्ही बघतोय. पण एक सांगायचं की ते दोन्ही ठाकरे बंधू जरी एकत्र आले तर याचा काही मतावर परिणाम होणार नाही. फक्त बंधू एकत्र येतील पण मतदार एकत्र येणार नाही. मतदार हे महायुतीच्या उमेदवारालाच निवडून देणार आहे. हे किती जरी एकत्र आले त्याचा परिणाम मतदारावर होणार नाही. बरं, असं बोललं जातं की मुंबईच्या महानगरपालिकेत दोघांची युती होण्याची शक्यता आहे. कुठेतरी निवडणुका आहेत म्हणून एकत्र येतात, कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा सुरू असायची की येणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येतात. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एकत्र येऊ राहिले असं मला वाटतं. पण मी आपल्याला सांगितलं की मतदार एकत्र येणार नाही. मतदार हे महायुती सोबतच राहणार आहे. ठाकरे बंधू जरी दोघं एकत्र आले तर मतदारावर काही परिणाम होणार नाही. मी आपल्याला सांगतो. शिवसेना आणि ठाकरे नावाचं एक वलय आहे, महाराष्ट्रभर एक ब्रँड समजला जातो. याचा परिणाम कुठेतरी तुमच्या शिवसेनेवर होणार नाही ठाकरे ब्रँडचा? आता मला सांगा, नगरपालिका नगरपंचायतीला आपण बघितलं नाही का? विधानसभेला आपण बघितलं. बाळासाहेबांचा, मला एक सांगायचं, बाळासाहेबांचा आशीर्वाद आम्हाला सुद्धा आहे आणि म्हणून मला सांगायचं याचा परिणाम कुठेही होणार नाही. जे नगरपालिकेला नगरपंचायतीला झालं तेच महानगरपालिकेला होणार आहे. यांनी किती वल्गना करून द्या, किती घोषणा करून द्या, पण जनता मतदार हे शिवसेनेसोबत. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर ज्या पद्धतीने ह्या निवडणुकीचं वातावरण राहील, प्रामुख्याने शिवसेना टार्गेटवर असेल असं चित्र दिसतंय. जाणकारांचं देखील हेच म्हणणं आहे की ते तुमच्यावर टार्गेट करू शकतात, कारण शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची होती आणि ती शिंदेंनी चोरली असं त्यांचा सतत आरोप असतो. चोरली वगैरे काही नाही यांचा आरोप आहे. जर चोरली असती तर विधानसभेला 80 पैकी 60 जागा आल्या असत्या का? नगरपालिकेला उभाटा गटाचे काय हाल झाले? जर चोरली असती तर मला सांगा की उभाटा गटाचे नगरपालिकेला किती नगराध्यक्ष आले? शिंदे म्हणजे शिवसेनेचे किती आले? विधानसभेला आमदार किती आले? याच्यावरून आपल्याला कळतं की चोरलं नाही चोरलं हे फक्त यांचा बोबाटा आहे. बोबाटाचा बोबाटा आहे फक्त, बाकी काही नाही यांचं. हे होते संदीपान भुमरे. आणि आपण बघितलं तर दोन्ही बंधू एकत्र येणार, मात्र मतदार एकत्र त्यांच्या सोबत येणार नाही असं निशाणा त्यांनी ठाकरे बंधूंवर दिलेलं आहे. व्हिडिओ राहुल चव्हाणचं, मी मुझीन शेख, NDTV, छत्रपती संभाजी.